बारामतीच्या राजकारणात मोठी घडामोड घडताना दिसते। बारामती विधानसभा पोटनिवडणूक जाहीर झाली आहे। दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनानंतर ही जागा रिक्त झाली होती। आता निवडणूक आयोगाने जाहीर केलेल्या कार्यक्रमानुसार 23 एप्रिलला मतदान होणार असून 4 मे रोजी निकाल लागणार आहे। दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेसकडून सुनेत्रा पवार या बारामतीतून निवडणूक लढवणार असल्याची माहिती पुढे आली आहे। विशेष म्हणजे शरद पवार यांच्या राष्ट्रवादीने ही पोटनिवडणूक न लढण्याचा निर्णय घेतला आहे। त्यामुळे सुरुवातीला ही निवडणूक बिनविरोधी होण्याची चर्चा होती, पण आता चित्र मात्र थोडंसं बदलताना दिसतंय। कारण अजित पवार यांच्या नावावरून रुग्णालयाचं नामकरण झाल्यामुळे काही समाजात नाराजी असल्याचं सांगितलं जात आहे। त्यामुळे कुणीतरी उमेदवारी अर्ज दाखल करण्याची शक्यता वर्तवली जात आहे। म्हणजेच बारामतीची निवडणूक बिनविरोधी होण्याची जी शक्यता आहे आता ही धुसर झाल्यासारखी वाटतेय। तुमच्या मते बारामतीची पोटनिवडणूक बिनविरोधी होईल का, की तिथे थेट लढत पाहायला मिळेल? कमेंटमध्ये नक्की सांगा आणि अशाच राजकीय अपडेट्ससाठी त्याचं काय महाराष्ट्र या इंस्टाग्रामवर फॉलो करा आणि YouTube चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका।